विद्यार्थी मित्रांनो, जनरल सायन्स विषयातील मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजेच उष्णतेचे मापन व परिणाम हा पाठ आता आपण जाणून घेणार आहोत. भविष्यकाळात अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा. या पाठावर आधारित असलेला पहिला प्रश्न. टिंबटिंब हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. डॅश डॅश इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसिव्ड बाय द अर्थ. आणि पर्याय आहेत सन, मून, मार्स, ज्युपिटर. सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. The sun is the biggest source of heat received by the earth. A large amount of heat is generated due to the nuclear fusion taking place in its center. In this process, hydrogen nuclei fuse together to form helium nuclei, generating heat in the process. पुढचा प्रश्न जाणून घेणार आहोत आपण. उष्णतेचे SI मधील एकक कोणते? द युनिट ऑफ हीट इन SI सिस्टम इज डॅश आणि पर्याय आहेत कॅलरी, जूल, अर्ग, सेल्सिअस. उष्णतेचे SI मधील एकक आहे जूल. द युनिट ऑफ हीट इन SI सिस्टम इज जूल व्हाईल दॅट इन CGS युनिट इज कॅलरी आणि CGS मध्ये आहे कॅलरी. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, हीट ट्रान्सफरचे प्रकार. 1 कॅलरी इज इक्विव्हॅलंट टू 4.18 जूल. 1 कॅलरी हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. पुढचा प्रश्न. अणुऊर्जा निर्मितीमध्ये टिंबटिंब हे मूलद्रव्य वापरतात. डॅश डॅश एलिमेंट इज यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि पर्याय आहेत सल्फर, कार्बन, मर्क्युरी, युरेनियम. अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम हे मूलद्रव्य वापरतात. A huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, thorium, etc. undergo fission. This is used in atomic energy project. अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम वापरतात. पुढचा प्रश्न. तापमान मोजण्यासाठी टिंबटिंब या उपकरणाचा वापर करतात आणि पर्याय आहेत कॅलरीमीटर, स्टरर, थर्मोमीटर, स्पिरिट लॅम्प. थर्मोमीटर इक्विपमेंट इज द यूज्ड मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. उत्तर आहे तापमापी. थर्मोमीटर इज अ डिव्हाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर. पुढचा प्रश्न. पाण्याचा विशिष्ट उष्माट डॅश डॅश कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. 0.21, 0.11, 1.0 आणि 0.03 आणि उत्तर आहे 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. The specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree. This is represented by the symbol C. पुढचा प्रश्न. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी टिंबटिंब हे उपकरण वापरतात. कॅलरीमीटर, थर्मोमीटर, स्पिरिट लॅम्प, कॅन्डल. A calorimeter is used to measure the heat content of an object. Using this equipment, we can measure the heat produced by or absorbed in a physical or chemical process. पुढचा प्रश्न. वेगळा शब्द ओळखा. इलेक्ट्रिक प्रेस, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक कुकिंग स्टोव आणि इलेक्ट्रिक फॅन. इलेक्ट्रिक प्रेस, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक कुकिंग स्टोव आणि इलेक्ट्रिक फॅन यामधील वेगळा शब्द आहे इलेक्ट्रिक फॅन. In your daily life, you have seen several equipments which produce heat with the help of electricity. For example, electric press, electric heater. Thus, electricity is a source of heat. 68 डिग्री फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस या एककात किती असेल? फॉर्म्युला आहे F-32/9 इज इक्वल टू C/5. गिव्हन 68 फॅरनहाइट डिग्री आहे. फॉर्म्युल्यामध्ये आपण Fच्या जागेवरती 68 जर ठेवले तर 68 - 32/9 इज इक्वल टू C/5. देअरफॉर C इज इक्वल टू 5 × 36/9. देअरफॉर C इज इक्वल टू 20. जर 68 फॅरनहाइट असेल तर डिग्री सेल्सिअस असणार आहे 20. म्हणून आपलं उत्तर आहे 20. विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये याच घटकावर असलेली क्विज दिली आहे ती सोडवा. धन्यवाद.